कशावर होते मीटिंग काय? हांव मिटिंगे बी येवना. हांव फक्त आमच्या जिल्हा पंचायत जे निवडून आयल्या तिनूय त्यांचो सपोर्ट नॉर्थ अँड सावथा जिल्हा परिषदेक दिवपाक आयिल्लो. अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड होणार आहे. उपाध्यक्ष पदासाठी काय क्लेम नाही, करणार? आम्ही कसलीच क्लेम केली नाही. आम्ही फक्त सपोर्ट दिलाय. पण त्यांनी दिलं तर तुम्ही स्वीकारणार? दिला ना आम्ही सपोर्ट. उपाध्यक्ष मागलेले तुमचे किती डिमांड अध्यक्ष ना आम्ही उपाध्यक्ष काय आम्ही तुम्ही मागू ना. आम्ही तसो विचार करू. कोणाचेच नाव दिले जाल्यार तुम्ही घेता? आम्ही आसा एलायन्सा न्ही. MGP BJP एलायन्सा आम्ही आसा. त्या खातीर आमचो सपोर्टाचे लेटर जे आशिल्ले पक्षाचें तें आमी दिलें. पूण नांवां तुमी कोणाची दिवना की आमचो जावचो म्हणून अशें MGP ना आमी अजून दिवं ना. 7 तारीखला कांयच क्लेम करूं ना आमी कांयच क्लेम करूं. पार्टीन तुमकां कितें सांगलां बी? खंयचे पाटी BJPन कितें सांगलां तुमकां? लेटर दी म्हणून सांगिल्लें. म्हाका फोन आयिल्लो म्हूण दिलां आनी तांकां दोगांकूय घेवन आयिल्लें. ते हडफड करते येवं ना. ते येतले आतां नॉर्थाचे. कळ्ळें न्ही? आयच्या दिसा आनी कितें उलोवप जालां? काय अवलोकपाचें कितें आसा काय ना. ना फुडें तुमी अध्यक्ष प्रेसिडेंट म्हणून आहा तुमचे MGPचे फुडें कितें जालां आनी 2027चे बी प्लॅनिंग कितें? अजून जावं ना. झेडपीचा निकाल बघून काय 2027चं वेगळं आम्ही 2027 जी आहे ती युतीनेच जाणार असं ठरवलं आहे. आता दक्षिण गोव्यात तर युती नसती तर कठीण झालं असं. तुमच्या युतीमुळेच सत्ता आली. आमच्या युतीमुळे आज त्यांना पूर्ण बहुमत मिळालं. पण त्याच्यामुळे तुमचं महत्त्व आता त्यांना समजलं. म्हणजे 2027ला सोपं जाईल युतीला. त्यांना बघा जिल्हा परिषदेचा निकाल आणि असेंब्लीचा निकाल वेगळा असतो. पण पक्षाच्या चिन्हावर निवडणूक झाली ना, त्याच्यामुळे पक्षाच्या तिकिटावर निवड. परत एकदा प्रिओल सिटाचेर सर तुम्ही MGP आणि BJPचोय थंय आसा 2027. तो इंडिपेंडंट आयलो न्ही थंय. ना तुमची तो टिकेट इंडिपेंडंट आयलो थंय. 27 तुमची बीन बसपाची तयारी तुमची आसा कितें प्रियो आसा? मतदारसंघात? युतीच्या सीट शेअरिंगा वेळार ते ठरतले. पण क्लेम करणार तुम्ही? आम्ही आहेच की सगळीकडे. आम्ही कुठे बी क्लेम करू शकतो म्हणायचं ना. आम्ही तुला कोंड्या तालुक्यात मी कुठं बी क्लेम करू शकतो. पण युतीमुळे वाटाघाटी झाल्याशिवाय आम्ही काही पुढं बोलू शकत नाही. कोंड्याच्या कारण सीटच्या ST वेळी रिझर्वेशन बी आहे ना, हे बी बघितलं पाहिजे. कोंड्याच्या पोटनिवडणुकीवेळी काय भूमिका आहे? कोणत्याच्या पोटनिवडणुकीत आम्ही पहिल्यांदाच जाहीर केलं आहे. स्वर्गीय रवी नाईकाचे जे पुत्र आहेत कोंडे आमचे रॉय रवी. रितेश, त्यांना आमचा पाठिंबा आहे पोटनिवडणूक. केतन भाटीकरांनी बंडखोरी केली त्याच्यावर काय निर्णय? काही नाही, ते त्याचं पर्सनल आहे, आमचं काही नाही. त्यांच्या बाबतीत पुन्हा काय हे करणार नाही? हां पुन्हा त्यांच्यावर चर्चा करून काय निर्णय वगैरे काय घेणार नाही? नाही, त्या तो गेला ना पक्ष सोडून. आम्ही काय करू पक्ष सोडून? काय तो पक्ष केलेलं सोडून परत गेला. घेतलं तुम्ही परत येयले ते काय ठरवेल आम्ही काय ठरवू? हां तुम्ही निर्णय घ्यायला लागणार ना, का नाही हो, ठरवत? ते वेळ अजून उशीर आहे ना त्याला. मग तुमच्या साईड वेलकम असं परत अजून काय सांगू शकत. आमची केंद्रीय समितीची मिटिंग जातली पळय. त्याने ॲप्लिकेशन केलें जाल्यार मिटिंग जातली आणि त्याच्यानंतर तर येतलें. मग कोंड्याची निवडणूक त्यांनी लढवली तर परत लढवू शकतो तो ना, तो स्वतंत्र आहे ना. काय तुमकां काय फरक पडचो ना ताणें वेंचणूक हें केली जाल्यार? आमकां कितें आमी चांगला आमी रितेशा बरोबर आसा ह्या पोटनिवडणुकीक आणि आमी काय सांगू शकना. थँक्यू सर. बरं.